मित्रांनो, गेल्या 1 ते 2 दिवसापासून पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती फिरत आहे यूट्यूबवर की 75% पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं सुरू झालेलं आहे. परंतु मित्रांनो, यात बघायचं झालं तर हा 75% पीक विमा खरंच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं सुरू झालेलं आहे का? त्याचबरोबर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत की बाबा आमच्या गावातल्या किंवा आमच्या शेजाऱ्याला जास्त पीक विमा आला, मला आला नाही, माझं पण तेच पीक होतं आणि माझं पण क्षेत्र जास्त होतं, किंवा एखाद्याचा प्रश्न असा आहे की माझ्या भावाला जास्त आला, मला कमी आला, किंवा एखाद्याचा प्रश्न आहे की बाबा माझ्या भावाला आला आणि मला आलाच नाही, आमचे सेम पिकं होते, आम्ही सोयाबीन, कापूस, तूर वगैरे. तर मित्रांनो, आपण याच प्रश्नांची उत्तरं लागलीच 2 ते 3 मिनिटात कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वीच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजश्री, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की बाबा 75% पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आहे का? आणि बरेच शेतकरी म्हणतात बाबा माझ्या खात्यावर एवढी रक्कम आली, 75% पीक विमा आहे, तो पीक विमा 75%चाच आहे अशी गॅरंटी सुद्धा शेतकरी देत आहेत. परंतु मित्रांनो, रियालिटी चेक करायचं झालं तर रिअल फॅक्ट म्हणलं तर बघायचं झालं मित्रांनो, तर सध्या 25% अग्रिम असो किंवा वैयक्तिक क्लेम केलेलाच असो पीक विमा हा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर पूर्णपणे वितरित झालेला नाही. बॅकग्राऊंड व्हायला इग्नोर मारा मित्रांनो. तुम्हाला देखील माहिती आहे मित्रांनो की बऱ्याच जिल्ह्यातून किंवा बऱ्याच तालुक्यातून किंवा बऱ्याच गावातून अद्यापही शेतकरी पीक विम्याच्या रकमा त्यांचे कॅल्क्युलेशन झालेलं असून सुद्धा त्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या नाही. मग त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही याच रकमा वितरित झाल्या नाही तर तुमच्या खात्यावर लगेचच 75% पीक विमा हा उर्वरित पीक विमा तुमच्या खात्यावर वितरित होईल का? हे देखील विचार करण्यासाठी सारखी गोष्ट आहे मित्रांनो. तुम्हाला देखील प्रश्न पडायला पाहिजे किंवा अजून बरेच शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत, वैयक्तिक क्लेम केलेला असो की 25% अग्रिम असो, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही या रकमा वितरित झालेल्या नाहीत. मग आम्ही काय लाडके आहेत का? की आम्ही कुठले शेतकरी, आम्ही कोणी भारी VIP घरातून आहोत का जे आमच्या खात्यावर या इतर शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या नाहीत आणि आमच्या खात्यावर 75%चा पीक विमा सुद्धा वितरित होईल का? हे सुद्धा तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे होता मित्रांनो. 88 कोटी रुपयांचा जे 88 कोटी 21 लाख रुपयांचा छत्रपती संभाजीनगरसाठी बघायचं झालं, जालना जिल्ह्यासाठी 263 कोटी रुपयांचा विमा हप्ता, जे पहिला विमा हप्ता आहे ते जे, आता मी प्रत्येक जिल्ह्याचं नाव नाही घेणार, तर त्या जिल्ह्यासाठी जे विमा रक्कम मंजूर झाली होती राज्य शासनातर्फे पीक विमा कंपनींना, त्या रकमा वितरित झालेल्या होत्या. तर मित्रांनो, तर त्याच रकमेमध्ये किंवा त्याच पहिल्या हप्त्यामध्ये पीक विमा कंपन्यांनी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा वितरित झालेल्या आहे तेवढ्या पुरताच निधी हा, तेवढ्याच शेतकऱ्यांना हा निधी पुरेल असा एवढाच निधी होता. अद्याप राज्य शासनाचा जेव्हा दुसरा टप्पा येईल तेव्हा उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर आम्ही या रकमा वितरित करू असं कंपन्यांचं म्हणणं आहे. म्हणजे तुम्हाला वाटतं का बाबा एवढे जे निधी मंजूर झाला होता, विमा हप्ता मंजूर झालेला होता राज्य शासनातर्फे पीक विमा कंपन्यांना, त्या विमा हप्त्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर लगेचच 75%चा पीक विमा सुद्धा वितरित होईल असं तुम्हाला वाटते का? आणि खरंच जर 75% पीक विमा सुद्धा तुमच्या खात्यावर वितरित होणार असता तर तुम्हाला अगोदर 2-4 हजार, 3 हजार, 5 हजार या पद्धतीच्या रकमा व्हायला वितरित झाल्या असत्या का? तुम्हाला हेक्टरी जी मदत दाखवली होती स्टेटसमध्ये तीच एक्झॅक्ट रक्कम तुमच्या खात्यावर आली आहे का? हे सुद्धा तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे होता की आमच्या स्टेटसमध्ये दाखवले होते 6,000 हेक्टरी सोयाबीन पिकासाठी आणि आमच्या खात्यावर पडलेत सोयाबीन पिकासाठी हेक्टरी 5,000 रुपये. असे प्रश्न किती शेतकऱ्यांना पडले असतील? कुणालाच नाही पडले मित्रांनो. जस्ट तुम्हाला त्या रकमा वितरित झाल्या, तुम्ही त्यातच समाधानी आहात, खुश आहात. परंतु मित्रांनो, काही शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 रुपये किंवा 8,000 रुपये, काही शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी हेक्टरी दाखवले गेले स्टेटसमध्ये, व्हॉट्सअपवर स्टेटस चेक केला असता. तर मित्रांनो, त्या शेतकऱ्यांना 8,000 दाखवले गेले आणि जवळपास 6,200 रुपये या पद्धतीने त्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झाल्या. तर तुम्हाला देखील प्रश्न पडायला पाहिजे मित्रांनो की याच रकमा व्यवस्थितरित्या तुमच्या खात्यावर पूर्णपणे आल्या नाही तर तुम्हाला 75%चा पीक विमा देखील लगेचच वितरित होऊ शकतो का? तर नाही मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की बाबा आम्हाला पीक विमा कमी आला आणि आमच्या भावाला जास्त आला, असं का झालं? किंवा शेजाऱ्याला जास्त आला, असं का झालं? रियालिटी चेक करायचं झालं मित्रांनो, तुम्हाला काही जण म्हणतील की पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा असू शकतो, तुम्हाला यील्ड बेसचा असू शकतो, तुम्हाला त्यानंतर स्थानिक नैसर्गिक म्हणजे लोकलाइज्डचा असू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला देखील कळायला पाहिजे की खरंच या रकमा या पद्धतीने वाटप झाल्या असतील तर तुम्हाला कमी जास्त रकमा आल्या असतील का? तुम्ही देखील शेतकरी आहात मित्रांनो, तुम्हाला देखील माहीत असतं की जर त्या पीक विमा एजंट जेव्हा सर्वे करायला येत असतात कंपनीचे माणसं, तेव्हा तुम्हाला ते पैसे मागतात. तुम्ही नोटीस केलं असेल किंवा तुम्हाला माहीत देखील असेल, तुम्ही शेतकरी असाल तर, की ते पैसे मागतात. कशासाठी? तुमचं नुकसान जास्त टाकतो. तुम्ही आज पाठीमागे खरीप हंगामाच्या वेळेस मित्रांनो
बऱ्याच ठिकाणी त्या विमा एजंट जे सर्वे करायला येतात त्यांना हाणामारी देखील करण्यात आलेली होती की तुम्ही पैसे मागत होते ते लोक पोरं मुलं, तर त्यांना हाणामारी देखील बऱ्याच ठिकाणी करण्यात आलेली होती. कशामुळं? तर ते पैसे मागत होते जास्त नुकसान टाकण्याचं. हीच रिॲलिटी आहे मित्रांनो. काही नाही ते काढणे पश्चात किंवा लोकलाइज्ड किंवा पोस्ट हार्वेस्टिंग ते एकच, आणि येल्ड बेस वगैरे काहीही नाही मित्रांनो. खरं तर तुमचं नुकसान किंवा तुमचा पीक विमा हा ते जे मुलं येतात विमा एजंट जे सर्वे करायला, त्यांच्यावर सगळं तुमचं डिपेंड असतं की तुमचं नुकसान ते काय टाकतं, किती टाकतं, तुमचं शेत किती आहे आणि तुमचं ते शेत किती टाकतं तिथं फॉर्मवर त्या, आणि तुम्ही त्याच्यावर सही करता, डायरेक्ट बघत नाहीत काही नाही. तर तुम्हाला देखील माहीत असायला पाहिजे की त्यांना जेवढे पैसे तुम्ही खाऊ घालाल तेवढ्या पद्धतीने 70-80-90% काय ते नुकसान ते मुलं टाकतात त्या फॉर्मवर. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. शेतकऱ्यांना प्रश्न पडले होते, वा आम्हाला अशी रकमा का वितरित होत आहेत. कोणी म्हणत आहे पोस्ट हार्वेस्टिंगमुळं, कोणी लोकलाइज्डमुळं, कोणी येल्ड बेसमुळं, अशा पद्धतीचे मिड टर्ममुळं, अशा पद्धतीच्या तुम्हाला सांगत आहेत. परंतु रिॲलिटी खरं तर हीच आहे की तुम्ही जेवढं त्या पीक विमा एजंट जे सर्वे करायला येतात त्यांना पैसे वगैरे देसाल, त्या पद्धतीने तुमचं ते नुकसान टाकतील आणि त्या पद्धतीने तुमच्या खात्यावर या रकमा कॅल्क्युलेट होऊन वितरित होतील. ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.